भारतीय जनता पक्षाचे आहेत. म्हणजे तुम्ही सर्वांनी मिळून भाजपच नंबर 1 चा पक्ष आहे हे या ठिकाणी दाखवून दिलं. आणि आपले जे युतीतले 2 पक्ष आहेत, आपल्या एकत्रितपणे जर आपण महायुतीचा विचार केला, भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी, तर 75% जागा महाराष्ट्रामध्ये आपण जिंकलेल्या आहेत. आणि आपले जे विरोधी पक्ष आहेत ते अक्षरशः भुईसपाट झालेले आहेत हे या निवडणुकीने दाखवून दिलं. किंबहुना गेल्या 1 वर्षामध्ये महाराष्ट्राच्या विकासाची जी दिशा आहे त्या दिशेवर एक शिक्का मारण्याचं काम, एक मोहर उमटवण्याचं काम हे महाराष्ट्राच्या नागरी भागातल्या जनतेने केलेलं आहे. आणि म्हणूनच आज आपण हा जो काही सोहळा ठेवला, म्हणजे इतरही भागापेक्षा आम्हाला जास्त आनंद हा साताऱ्याचा आहे. कारण अनेक वर्ष सातारा हा काही लोकांना असं वाटायचं की त्यांचाच आहे, पण आपल्या नेत्यांनी असं परिवर्तन या ठिकाणी घडवून दाखवलं की आता तर नगरपालिका झाली. मी आजच भाकीत करून जातो, जिल्हा परिषदेमध्येही सर्व नेते मंडळी आणि तुम्ही मिळून पहिल्यांदा सातारा जिल्हा परिषदेवर भारतीय जनता पक्षाचा झेंडा लागणार आहे. हा आत्मविश्वास मला या ठिकाणी, बाबा बरोबर आहे ना, आत्मविश्वास, जय भाऊ अध्यक्ष महोदय घेऊन जाऊ ना, हा आत्मविश्वास. त्या आत्मविश्वास मला आहेच, तुम्ही नाही म्हटलं तरी मला आहे. कारण मला राजकारणामध्ये कुठे काय चाललंय हे तर माहिती असतं, ते थोडं समजतंही, आणि वारे काय आहेत हे मला त्या ठिकाणी निश्चित लक्षात येतात. आणि म्हणून आज मी आपल्या सगळ्यांना एवढंच आश्वस्त करण्याकरता आलो आहे की साताऱ्याच्या नागरी भागाने जो भाजपवर विश्वास दाखवलेला आहे त्या विश्वासाला पात्र होत आपलं सरकार या एक एक शहराचा विकास करून दाखवेल, या एक एक शहराचे आशा आकांक्षा अपेक्षा पूर्ण करून दाखवेल. या शहराचं चित्र त्या ठिकाणी आपण बदलून दाखवू. आणि ही शहरं विकसित शहरं आहेत, मूलभूत गरजांसोबत या शहरांमध्ये अनेक सोयी सुविधा आपण तयार केल्या आहेत. माझी एकच विनंती सगळ्यांना आहे, विशेषतः नगराध्यक्षांना माझी विनंती आहे की निधीची कुठेही कमतरता राहणार नाही. निधी आपण तुम्हाला चांगल्या पद्धतीने देऊ. अपेक्षा केवळ एकच आहे, लोकांनी आपल्याला निवडून दिलाय, आपल्याकडनं काही अपेक्षा ठेवू. आणि त्यातली पहिली अपेक्षा आहे की पारदर्शी प्रामाणिकतेतून काम झालं पाहिजे. नगरपालिका ज्या आहेत या भ्रष्टाचाराचा अड्डा बनता कामा नये. नगरपालिका ठेकेदार गुत्तेदार चालवतायत अशा पद्धतीची अवस्था येऊ नये. तर मिळालेला एक एक पैसा हा जनतेचा आहे आणि आपण या पैशाचे विश्वस्त आहोत असा विचार करून जर या ठिकाणी आपण नगरपालिका चालवली तर मी तुम्हाला विश्वासाने सांगतो 5 वर्षानंतर तुम्हाला मत मागायला देखील जावं लागणार नाही. लोक तुम्हाला घरी बसून निवडून देतील आणि वारंवार निवडून देतील. त्या दृष्टीनं आपण सर्वांनी काम करावं.